कसा आवरू ग काहे जगला आभास आभास छळतो तुला छळतो मला मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही CapCut Pro ओपन करून घ्यायचे. नंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचे कोणता एक. जसं की एक्झाम्पलसाठी मी हा फोटो घेतलेला. इथून HD क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. आणि फोटोची जी काही लेअर आहे तर हिला इथून अशा प्रकारे 20-1 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे, 20-22 सेकंदापर्यंत. परत तुम्ही सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथं तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे. वरून आपल्या इथून झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे ॲरोवरती क्लिक करून. ठीक आहे, आणि इथून तुम्हाला मी एक 22 सेकंदाचा एक लिरिक्स म्हणजे आपला बीटमार्क ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे. तर तुम्ही हा घेऊन घ्यायचे. ठीक आहे, हा घेतल्यानंतर या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट 1 बीट 2 नावं दिसतील त्या ठिकाणी थांबायचं. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर पटापट तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट हे सगळे फोटो स्प्लिट करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, टोटल 9पर्यंत बीट होते. तर इथंपर्यंत मी स्प्लिट केलेले. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर तुम्ही ह्याला डिलीट करून टाकायचे. परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. वरचा बीटमार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही इथून डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, आता एवढं झालं. आता काय करायचं, तुम्ही एक एक करून सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे. वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. समजा इथून 1 नंबरचा फोटो मला चेंज करायचा तर फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे. नंतर फोटोजमध्ये यायचे. जो पण तुम्हाला फोटो लावायचा असेल तर तो फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे, अशा प्रकारे तुम्ही फोटो रिप्लेस करू शकता. तर तुम्ही सगळे फोटो वेगवेगळे लावून घ्या. तर मी सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. मित्रांनो, इथून सगळे फोटो मी रिप्लेस केलेले आहेत. आता परत तुम्ही इथं सुरुवातीला यायचे. इथं आल्यानंतर काय करायचे मित्रांनो, इथून तुम्ही आता सगळ्यात पहिले एक मी तुम्हाला ओव्हरलेमध्ये व्हिडिओ दिलेला आहे इथून झिप फाईलमध्ये. तर ओव्हरलेमधून ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. आणि इथून हा जो काही 11 सेकंदाचा लिरिक्स व्हिडिओ आहे तर इथून घेऊन घ्यायचे आणि थोडं याला झूम करून घ्यायचे. नंतर इथं तुम्हाला स्प्लिक नावाचं एक ऑप्शन दिसेल, बघू शकता. हे वालं बघून घ्या. तर याच्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही फिल्टर करून घ्यायचे. ठीक आहे, फिल्टर केल्यानंतर बघू शकता लिरिक दिसत आहे. जर लिरिक दिसत नसेल तर फोटोवरती क्लिक करून इथं तुम्ही ऑपेसिटीमध्ये यायचे आणि फोटोची तुम्ही ऑपेसिटी थोडी कमी करून घ्यायची, थोडी तुमच्या हिशोबाने. तर मी एवढी फुलं राहू देणार आहे. तर जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता एवढं झालं. आता सगळ्यात पहिले आता आपण व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स लावून घेऊ. त्याआधी काय करू, ट्रान्झॅक्शन लावून घेऊ. आता हे जे काही 5 बॉक्स आहे, इथं व्हाईट कलरचं बॉक्स दिसत आहे तुम्हाला इथं हे वाले. तर हे सुरुवातीचे जे काही 5 बॉक्स 1 2 3 4 5. तर हे 5 बॉक्सला तुम्हाला काय करायचं, एक ट्रान्झॅक्शन लावायचे. सिम्पली बॉक्सवरती क्लिक करायचे. ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन ओपन होऊन जाईल आणि इथून तुम्ही ब्लॅक फेड नावाचा इथून ट्रान्झॅक्शन घ्यायचे. खालच्या रेस तुम्ही इथून जवळपास 5 सेकंद 0.5 सेकंदपर्यंत ठेवायचे. ओके करायचे. परत पुढच्या बॉक्सवरती क्लिक करून सेम तुम्ही इथून ट्रान्झॅक्शन घ्यायचे. 0.5 वरती ठेवायचे. ओके करायचे. अशा प्रकारे मित्रांनो, सुरुवातीचे जे काही 5 बॉक्स आहेत तर यांना तुम्ही हा ट्रान्झॅक्शन लावून घ्या. जसे की तुम्ही बघू शकता लगभग मी यांना लावूनच घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे हे बॉक्सला तुम्ही हे 5 ट्रान्झॅक्शन लावून घ्या. ठीक आहे, जसे की तुम्ही लावून घेतलेले. नंतर सुरुवातीला यायचे. आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही आता सुरुवातीला यायचे तर इथं तुम्ही इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. इथं सर्चिंगमध्ये क्लिक करायचं आहे वरती. तर तुम्ही इथून फॅन्ट हर्ट्स अशा प्रकारे स्पेलिंग बघून घ्या. ही सर्च करायची. इथून तुम्ही काय करायचं, सर्च केल्यानंतर 1 नंबर लिहून जाईल. हा वाला तुम्ही इथून व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही सुरुवातीचे 6 फोटो एवढे राहू द्यायचे. वाटल्यास तुम्हाला शेवटीपर्यंत वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता परत तुम्ही आता काय करायचं, 7 नंबरच्या फोटोवरती यायचे. 1 2 3 4 5 6 7. हा 7 नंबरचा फोटो आहे. तर याचा सुरुवातीला यायचे. आणि परत तुम्ही इथं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन इथून सर्च करायचं आहे. इन्सर्ट सब्जेक्ट अशा प्रकारे सर्च करायचे. इन्सर्ट सब्जेक्ट सर्च केल्यानंतर इथं बघू शकता भरपूर इफेक्ट्स येऊन जातील. तर तुम्ही हा जो 2 नंबरवाला आहे हा तुम्ही इफेक्ट्स घ्यायचा जसे की तुम्ही घेतलेले. आणि याची लेअर तुम्ही बरोबर या फोटो एवढीच राहू द्यायची. ठीक आहे,
आता काय करायचं आहे, तर आता मध्यभागी यायचे फोटोचा, जर तुम्हाला ब्लॅक भारी वाटत असेल तर तुम्ही राहू देऊ शकता. जर तुम्हाला मागं बॅकग्राऊंडला फोटो पाहिजे असेल ब्लरमध्ये, तर त्यासाठी काय करायचं, इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचं, इथं बॅकग्राऊंडमध्ये यायचे, ब्लरवरती क्लिक करून इथून तुम्ही इमेजला ब्लर लावू शकता. जो तुमचा इमेज असेल तर तोच मागं जाऊन लागेल, तर तो ब्लर होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. तरी तुम्ही हा इमेज इथं लावलेला आहे. ठीक आहे. आता एवढं झालं. आता परत तुम्ही काय करायचे, पुढचा 10 नंबरचा फोटोवरती यायचे. आता 7, 8, 9, 10 हा शेवटचा फोटो आहे आपला. शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर ईपिक्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही परत इथं सर्च करायचे BW इन्सर्ट, हे तुम्ही सर्च करायचे आणि ते बघू शकता हा वाला आलेला आहे. हा तुम्ही व्हिडिओ घ्यायचे आणि ते शेवटीला लावून घ्यायचे, शेवटच्या फोटोला. आता एवढं झालं. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इथं ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे. जे मी तुम्हाला आता ॲनिमेशन सांगणार आहे ते पटापट लावायचं. पहिल्या फोटोला तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत दुसरा फोटोवरती ॲनिमेशनमध्ये यायचे, इथून तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. तिसरा फोटोला तुम्ही काय करायचे, डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. इथं थोडंसं खाली यायचे, बघू शकता हा इथून लावून घ्यायचे. परत पुढचा 4 नंबरचा फोटोला तुम्ही स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, थोडंसं खाली यायचे आणि इथं बघू शकता स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला इथून तुम्ही स्लीप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे, बघू शकता हा वाला. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे, थोडंसं खाली इथं शोधायचे, बघू शकता इथं आहे. ओके करायचे. आता पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत याचा पुढचा जो फोटो आहे याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही डायनॅमिक शेक 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे हा वाला आणि ओके करायचे. परत आता पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि पुढच्या फोटोला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. अशा प्रकारे जर तुम्हाला जर दुसरा लावायचा असेल पुढच्या फोटोला, म्हणजे शेवटच्या फोटोला, तर तुम्ही इथून बाउन्सी 1 लावू शकता. हा पण छान दिसतोय बाउन्सी 1 नावाचा. तर इथून मी हा आज ठेवणार आहे शेवटच्या फोटोला. आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेलं बघू शकता. जर तुम्हाला काही एक्स्ट्रा इफेक्ट्स वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही लावू शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे. जसं की आता मी हा जो काही शेवटून आपला फोटो आहे 2 नंबरचा, तर इथून याला मी एखादा बॉडी इफेक्ट्स आहे तर तो लावून घेतो. जसे की बटरफ्लाय अँड ट्रिम आहे, फ्रेगमेंट क्लोन आहे किंवा भरपूर इथं तुम्हाला बॉडी इफेक्ट भेटून जातील, तर तुम्ही लावू शकता. जसे की हा बटरफ्लायचा आहे, तर मी हा लावून घेतलेला आहे. हा छान वाटते मला, लावून घेतला आहे आणि याची लेअर या फोटो एवढी ठेवली आहे. आणि वरती जर तुम्हाला एखादी इमोजी पिंच वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, मी तुम्हाला देऊन देईल. आता व्हिडिओ बनून झालेले. आता इथं क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचे, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, कोणतीही तुम्ही क्वालिटी ठेवू शकता आणि फक्त जी काही खालची रेस आहे तर हिला तुम्ही फुल ठेवायची. ठीक आहे. हे बीट रेस आहे आपली, तर MBPSची रेस, म्हणजे जितकी तुम्ही रेस फुल ठेवणार तितकी क्वालिटी तुमची जास्त येणार व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.